आजच्या आपल्या कथेचं नाव आहे मोकळा श्वास। दारावरची बेल वाजली। संगीताने दरवाजा उघडला। दारात तिचे बाबा मनोहर पंत होते। बाहेर खूप उकाडा होता म्हणून ते थकल्यासारखे वाटत होते। संगीताने आज जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तिने बाबांना पेल्यातून पाणी दिलं। संगीताचे बाबा तसे परिस्थितीमुळे थकलेलेच होते आणि तिची आई सतत आजारी होती। 5-6 वर्ष झाली कोर्टला खेळून होती। मनोहर पंताच्या नोकरीत तसं फार काही मिळकत नव्हती। घराची सगळी जबाबदारी आता एकट्या संगीतावर पडली होती। संगीता एका छोट्या कंपनीत पार्ट टाइम अकाउंटचं काम करत होती। संगीता खूप साधी, सालस आणि मनमिळाऊ मुलगी। लहानपणापासूनच तिच्या वाट्याला सुख असं आलं नाही। लहानपणी मुलं खेळायची, दंगामस्ती करताना दिसायचे, पण संगीता मात्र घरातच असायची। संगीताची आई वरच्यावर आजारी असायची आणि संगीता मात्र लहानपणापासून घरात लक्ष देऊ लागली होती। संगीता वयाने लहान पण कर्तृत्वाने ती जाणती झाली होती। मनोहर पंतांना हे पाहून खूप वाईट वाटायचं। आपल्या मुलीने ज्या वयात खेळलं पाहिजे, बांगडलं पाहिजे, त्या वयात ती घर सांभाळत होती। इतर मुली खेळत असताना पाहून संगीता घरातील काम करते हे पाहून मनोहर पंतांचे डोळे भरून यायचे, पण ते काही करू शकत नव्हते। ते परिस्थितीमुळे हतबल झाले होते। पुढे संगीताने जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नोकरी करायची असं तिने ठरवलं। मनोहर पंत तिला बोलले सुद्धा, संगीता बाळा, तू तुझे शिक्षण पूर्ण कर, मी करतो काहीतरी। नको बाबा, तुम्ही एकटे किती करणार? मी नोकरी केली तर तेवढाच तुम्हाला थोडा हातभार लागेल। नाही बाळा, ऐक तू माझं, एकदा शिक्षण अर्धवट राहिलं की ते पूर्ण करता नाही येत। संगीताने मग विचार केला, बाबा बोलतात ते बरोबर आहे। आपण शिक्षण पूर्ण केलं तर चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल आणि पगार सुद्धा चांगला मिळेल, पण तिला सगळा भार आपल्या बाबांवर टाकायचा नव्हता। खूप वेळ ती विचार करत बसली होती। एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती। तेवढ्यात मनोहर पंतांनी तिला आवाज दिला, काय ग चिमणे, कुठे हरवलीस? अधूनमधून मनोहर पंत संगीताला प्रेमाने चिमणी बोलायचे। काही नाही, काय झालं, कसला विचार करत आहेस? बाबा, मी पार्ट टाइम जॉब करते, दिवसा जॉब करेन आणि संध्याकाळी अभ्यास करेल। परीक्षा मी बाहेरून देईल। अगं, पण तुझ्यावर जास्त ताण पडेल। नको चिमणे, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, बाकीचं मी बघतो। नाही बाबा, मी आता ठरवलं आहे, तुम्ही हो बोललात तरच मी माझं शिक्षण पूर्ण करेन। तू खूप हट्टी आहेस, ऐकणार नाही कधी, कर तुझ्या मनासारखं। असं बोलून मनोहर पंत त्यांच्या पत्नीच्या रूममध्ये गेले। संगीता खूप खुश झाली होती। आता ती दोन्ही गोष्टी करू शकत होती, एक म्हणजे नोकरी आणि दुसरं ती तिचं शिक्षण पूर्ण करणार होती। दुसऱ्या दिवशी संगीताने वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली आणि जिथे जिथे पार्ट टाइम जॉब होते तिथे तिने ॲप्लिकेशन केले। आता संगीता तिथून येणाऱ्या फोनची वाट पाहत होती। 2 दिवस झाले तरी काही फोन आला नाही। तिसऱ्या दिवशी दुपारी तिला एका कंपनीतून फोन आला। तिला लगेच इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले। संगीताने तसे मनोहर पंतांना सांगितलं आणि ती तयार होऊन बाहेर पडली। संगीताच्या मनात थोडी धाकधूक होती। कसं असेल ऑफिस? आपल्याला नोकरी मिळेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते। तिने बस पकडली आणि सीटवर जाऊन बसली। संगीता मनातून खूप घाबरली होती। हा जॉब तिचा पहिलाच होता आणि तिला तो कसाही करून मिळवायचा होता। तिचा स्टॉप आला तशी ती बसमधून खाली उतरली। बस स्टॉप समोरच ऑफिस बिल्डिंग होती। संगीताने रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली आणि समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली। तिथे बोर्ड लावलं होतं, तिथे तिने एकदा नजर फिरवली आणि ऑफिस कितव्या मजल्यावर आहे ते पाहिले। 3ऱ्या मजल्यावर ऑफिस होते। संगीता लिफ्टमध्ये प्रवेश करून 3ऱ्या मजल्यावर आली। आता संगीता आणखीनच घाबरली होती। तिने एकदा जोरात श्वास घेतला आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला। संगीताने रिसेप्शनिस्टला आपण नोकरीसाठी आलो आहेत असे सांगितले। रिसेप्शनिस्टने संगीताला थांबायला सांगितले। थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टने संगीताला कॅबिनमध्ये जायला सांगितले। संगीताचा इंटरव्ह्यू छान झाला होता।
तिला दुसऱ्या दिवसापासून जॉबवर यायला सांगितलं होतं. संगीता खूप खुश होती. तिला महिन्याला 15,000 पगार मिळणार होता. संगीता आता दोन्ही गोष्टी करू शकणार होती. एक तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि तिला तिच्या बाबांना मदत करू शकणार होती. आज ती खूप आनंदी होती. घरी जाताना तिने मिठाई घेतली. घरी आल्यावर तिने आपल्या बाबांना आणि आईला ही आनंदाची बातमी सांगितली. संगीताचे बाबा मनोहर पंत ती बातमी ऐकून खूप खुश होते. संगीताच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आपली मुलगी खूप लवकर मोठी झाली. आपण तिचं साधं कौतुक पण करू शकत नाही असे विचार त्यांच्या मनात येऊन गेले. संगीताच्या आता तारेवरची कसरत चालू झाली होती. रोज सकाळी ती लवकर उठायची. सकाळी ती सर्व कामं आटपायची. जेवण आणि इतर कामं उरकली की मग ती तिच्या आईजवळ जाऊन तिला काय हवं नको ते पाहायची. संगीता वयाने जरी लहान असली तरी तिच्यामध्ये समजस आणि हरहुरणी हे गुण होते. जबाबदारीमुळे ती खूप लवकर मोठी झाली होती. आईचं सगळं आवरून मग तिच्या कामाची वेळ व्हायची. तयार होऊन ती जॉबसाठी निघायची. तिथून ती घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळचं स्वयंपाक करायची. जेवण आटपून आणि सगळं आवराआवर करून मग ती अभ्यास करायला बसायची. दिवसभर संगीताची दमछाक होऊन जायची. रात्री 12 वाजेपर्यंत अभ्यास करून ती झोपायला जायची. असं करता करता 2 वर्षे निघून गेली आणि संगीता ग्रॅज्युएट झाली. संगीता उत्तम मार्कांनी पास झाली होती. तिला तिच्या मेहनतीचं फळ मिळालं होतं. संगीताने आता मोठमोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली होती. तिला पूर्ण खात्री होती कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. संगीताने पार्ट टाइम जॉब सोडला नव्हता. तिथे ती जातच होती. रोज संगीता संध्याकाळी घरी आली की विचारायची, बाबा माझं लेटर आलं का? नाही आलं. अगं येईल, तू नको काळजी करू. तसं नाही हो बाबा, पण खूप दिवस झाले अजून कसं अपॉइंटमेंट लेटर आलं नाही. येईल, तू शांत राहा. तुझ्यासाठी चहा करू का? मलाही थोडासा चहा प्यायचा आहे. तू येण्याआधी मी चहा घेतला होता, पण आता तुझ्यासोबत थोडासा घेईन. आता म्हणतेस घेणार का चहा? बाबा तुम्ही जास्त चहा घेऊ नका, तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो. हो ग चिमणे, पण मी जास्त घेत नाही. आता तुला कंपनी म्हणून मी घेणार. तसंही तुम्ही ऐकणार नाही. करा चहा कडक. हा. बाबा हसले. संगीताचं आणि तिच्या बाबांचं असं रोज चालायचं. चहा झाल्यावर संगीताने तिची काम आटपली आणि थोडा वेळ आईजवळ जाऊन बसली. संगीता रोज बाबांच्या चहाची तक्रार आईजवळ करायची. तशीच आजही ती आईजवळ तक्रार करणार होती. आई बघ, बाबा काही माझं ऐकत नाही. सारखं चहा पितात. तेवढ्यात मागून मनोहर पंत आले. काय ग चिमणे, माझ्याच बायकोजवळ तू माझी तक्रार करतेस. ती माझ्या बाजूने आहे, कळलं का? संगीता, आई. नलिनीबाई दोघांकडे बघून फक्त हसायची. तिलाही दोघं बाप आणि मुलगी यांच्यातील भांडण आवडायचं. आई तू हसतेस काय? बोल ना त्यांना काही. नंतर बोलू नको तू. मला माझ्या नवऱ्याची तू काळजी घेत नाही. श्रीमंती नव्हती, पण सुखी कुटुंब होतं. नलिनीबाईंचं आजारपण सोडलं तर सगळे हसून खेळून होते. नंतर सगळे जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर संगीताने एकदा आईच्या रूममध्ये डोकावून बघितलं आणि ती तिच्या रूममध्ये आले. संगीताच्या मनात विचार आला की अजून अपॉइंटमेंट लेटर का नाही आलं? असं विचार करता करता कधी डोळा लागला हे तिला कळलेच नाही. सकाळी लवकर उठून सगळी काम आटपून संगीता ऑफिसला जायला निघाली आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. दारात नेहमीच पोस्टमन काका हातात एक एन्व्हलप घेऊन उभे होते. कशी आहेस संगीता बेटा? ठीक आहे काका. हे तुझं लेटर आलं आहे, सही कर बघू. हो करते. सही करून संगीताने हातात लेटर घेतलं आणि पाकिटातून पेपर बाहेर काढला. संगीता ते लेटर वाचून खूप आनंदी झाली. तिचे बाबा सुद्धा तिथेच उभे होते. पोस्टमन काकाने तिला विचारलं, काय ग, काय झालं? एवढी खुश का झाली तू? काका, बाबा मला एका चांगल्या कंपनीतून अपॉइंटमेंट लेटर आलं आहे, ज्याची मी वाट पाहत होती. उद्याच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं आहे.
घरातलं वातावरण खूप आनंदी झालं होतं. संगीताने ही बातमी तिने तिच्या आईला सांगितली. नलिनीबाईंना खूप आनंद झाला. संगीताने देवाला नमस्कार केला आणि ती ऑफिसमध्ये जायला निघाली. आई बाबा निघते मी आणि उद्यासाठी सुट्टी घेणे. चला मी पण निघतो, बाकीच्या घरी जाऊन पत्र देतो. पोस्टमन काकांनी निरोप घेतला आणि ते निघून गेले. संगीतासुद्धा घरून निघाली आणि ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टकडे सुट्टीसाठी अर्ज दिला आणि काम करायला सुरुवात केली. पण तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. तिचं सगळं लक्ष सुट्टी मिळेल की नाही इकडे लागलं होतं. संध्याकाळी ती जायला निघाली तेव्हा रिसेप्शनिस्टने संगीताला हाक मारली. संगीता स्वतःच्या विचारात होती. आवाज ऐकून ती थपकली. हां, अगं इकडे ये. काय झालं? काही काम आहे का? अगं नाही. मग? अगं तुला उद्या सुट्टी मिळाली. संगीता हे ऐकून खूप खुश झाली. थँक्यू. मी काय केलं? मी तुला फक्त सांगितलं. संगीताला सुट्टी मिळाली होती. आता ती उद्या नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ शकत होती. संगीता घरी आली, हातपाय धुतले आणि देवाला नमस्कार केला. तिने तिच्या आईबाबांना उद्याची सुट्टी कन्फर्म झाली ते सांगितलं. मनोहरपंत खूप खुश झाले आणि मनोमन देवाजवळ प्रार्थना करू लागले. देवा, माझ्या मुलीला ही नोकरी मिळू दे. तुझे खूप उपकार होतील. माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे, त्याचं तिला फळ मिळू दे. संगीता आईच्या रूममध्ये डोकावून पाहिलं. आई झोपली आहे असं पाहून ती स्वयंपाकाला लागली. तिने पटपट जेवण बनवून थोडा वेळ आईबरोबर गप्पा मारायला गेली. नलिनीबाई उठून बसल्या होत्या. आई कशी आहेस? आज छान झोप आलेली दिसत आहे. हे ऐकून नलिनीबाई गालातल्या गालात फक्त हसल्या. हसलीस का? मी येऊन गेली होती तेव्हा तू झोपली होती. त्यावर नलिनीबाई बोलल्या, हो माहिती आहे. म्हणजे तू जागी होती. मला वाटलं झोपली आहेस. ये बस इथे. सगळं तुझ्या एकटीवर भार पडला आहे. मी काही करू शकत नाही. आता तुला ही नोकरी लागली की तुझं लग्नाचं पाहायला हवं. हे ऐकून संगीताला राग आला. एवढी काय घाई आहे? आणि तसंही मी लग्न करणार नाही. लग्न केलंस तर तो मुलगा असा हवा जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. नलिनी हसली. नलिनीबाईंना हसायला आलं. त्यांनी संगीताला बसायला सांगितलं. बस इथे. ऐक आता मी काय सांगत आहे ते. बोल. आम्हाला माहिती आहे तुला आमची खूप काळजी आहे, पण कसं आहे ना, तो मुलगा आपलं घर नाती हे सगळं कसं बरं सोडून येईल. आज हे सर्व मुलगी करत आली आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथले काही नियम आहेत, ते आपण बदलू नाही शकत. तू सुखी राहावी बस एवढीच आमची इच्छा आहे. अधूनमधून तू येशील आम्हाला भेटायला, तेव्हा असा हट्ट तू करू नको. झालं तुझं बोलून? हो. आता मी काय सांगते ते ऐक. बोल. माझं मी सगळं ठरवलं आहे, तेव्हा तू काळजी करू नको. जेवून घे आणि औषध घेऊन आराम कर. मी आलेच. असं बोलून संगीता रूम बाहेर आली. सर्वांनी जेवण केलं आणि थोडा वेळ अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या. झोपेची वेळ झाली तशी संगीता तिथून उठली आणि झोपायची तयारी करू लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता लवकर उठली. तिने भरभर तिची कामं आटपायला घेतली. आज तिला नवीन कंपनीमध्ये जायचं होतं. आज तिने खूप छान ड्रेस घातला. असं म्हणतात ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तयार होऊन तिने देवाला नमस्कार केला आणि आईबाबांना सांगून ती घरातून बाहेर पडली. बस तिने पकडली आणि ती ऑफिस गेटजवळ आली. ऑफिस बाहेरून खूप सुंदर दिसत होतं. संगीताने लिफ्टचं बटन प्रेस केला आणि ती लिफ्टची वाट पाहू लागली. लगेच लिफ्ट खाली आली आणि ती लिफ्टमध्ये प्रवेश केला. 2 नंबर तिने प्रेस केला आणि ती वाट पाहू लागली. संगीता मनातून खूप घाबरली होती. हा जॉब मिळेल का अशी शंका मनात येत होती. संगीता लिफ्टमधून बाहेर आली आणि ऑफिसमध्ये प्रवेश केला. आल्यावर तिने सगळीकडे नजर फिरवली आणि रिसेप्शन डेस्कवर जवळ जाऊन रिसेप्शनिस्टला तिने लेटर दाखवलं. तुम्ही बसा, मी सरांना
इन्फॉर्म करते. रिसेप्शनिस्ट मिस अंजलीने सांगितलं. हो चालेल, मी बसते, संगीता बोलली. संगीता सोफ्यावर जाऊन बसली. मिस अंजली फोनवर बोलत होती. बहुतेक ती संगीता आली आहे हे सांगत असणार. संगीता आतून बोलावणं येईपर्यंत ती ऑफिस स्टाफ आणि ऑफिस न्याहाळत होती. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होते. मात्र एक व्यक्ती संगीताकडे चोरून बघत होती. त्या व्यक्तीचं नाव सुधीर जोशी होते. सुधीर जोशी मुंबईमध्येच राहणारा, एकटाच राहत होता तो. आई वडील भाऊ बहीण कोणी नव्हते त्याला. लहानपणी एका अपघाताने त्याचे आई वडील निघून गेले. लहानपणापासून तो त्याच्या मामीकडे राहिला. त्यांना सुद्धा मूलबाळ नव्हते. ते सुधीरला आपलाच मुलगा समजून त्यांची देखभाल करत होते. सुधीर दिसायला खूप सुंदर, एकदम राजबिंडासारखा. कॉलेजमध्ये असताना अनेक मुली त्याच्यावर प्रेम करायच्या, पण सुधीर कधीच कोणत्या मुलीला भाव द्यायचा नाही. तो कधीच कोणत्या मुलीजवळ बोलायला जायचा नाही. कॉलेज संपले आणि पुढे त्याने MBA केले आणि या कंपनीत जॉबला लागला. त्याचे मामा मामी आता गावी जाऊन राहत आहेत. गावी घर, शेतजमीन आहे आणि तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही, म्हणून मग ते गावी राहायला गेले. सुधीर आता एकटाच मुंबईमध्ये राहतो. अधूनमधून त्याचे मामा मामी त्याला भेटायला येतात. कधी कधी सुधीरसुद्धा एक फेरी गावी टाकून येतो. आता सुधीरचं लक्ष संगीताकडे लागले होते. कधी कोणत्याही मुलीकडे न बघणारा सुधीर आज तो संगीताकडे बघत होता. अचानक संगीताचं लक्ष सुधीरकडे गेलं आणि दोघांची नजरानजर झाली. सुधीर एकदम बावचळला. आपली चोरी कोणीतरी पकडली असं त्याला वाटलं. लगेच खाली मान घालून त्याने कामाला सुरुवात केली. मिस संगीता, रिसेप्शनिस्टने हाक मारली. संगीताने आवाजाच्या दिशेने मान वळवली आणि ती रिसेप्शन डेस्कजवळ गेली. तुम्ही आत जाऊ शकता, मिस अंजलीने सांगितलं. हो थँक्यू, असं बोलून संगीताने केबिन डोअर नॉक केलं. मे आय कम इन सर? येस कम इन. संगीता आतमध्ये गेली आणि सरांसमोर जाऊन उभी राहिली. बसा मिस संगीता, सरांनी सांगितलं. धन्यवाद सर, असं बोलून संगीता खुर्चीवर बसली. मिस संगीता, तुमचा बायोडेटा मी पाहिलाय, खूप छान आहे आणि तुम्हाला कामाचा अनुभव सुद्धा आहे. तुम्हाला हा जॉब मिळाला आहे. तुमची सॅलरी बाबतीत काही अपेक्षा आहे का? अपेक्षा आहेत सर. घरी आई आजारी आहे, घरची परिस्थिती बेताचीच आहे, पण मी काही सांगत नाही. तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे, संगीता बोलली. ठीक आहे, तुमचा हा प्रामाणिक स्वभाव आवडला. तुम्हाला महिन्याला 30,000 पगार मिळेल, एवढा ठीक आहे ना? हो हो ठीक आहे सर. संगीता पगार ऐकून तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. ती भांबावून गेली आणि आतून खूप खुश झाली होती. ठीक आहे, तुम्ही उद्यापासून जॉबवर येऊ शकता. सॉरी सर, मला उद्या जॉईन होता नाही येणार. का, काही अडचण आहे का? नाही सर, अडचण नाही, पण मी जिथे आधी काम करत होती तिथे मला उद्या जाऊन कळवावे लागेल. मी परवापासून आली तर चालेल का? हो चालेल, तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. खूप धन्यवाद सर. असं बोलून संगीता कॅबिन बाहेर आली. संगीतासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट होती. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. एका मोठ्या कंपनीत तिला जॉब मिळाला होता. परवापासून तिला जॉईन व्हायचं होतं. संगीता तशीच घरी आली. घरी आल्यावर तिने नवीन ऑफिसमध्ये जे घडलं ते तिने आईबाबांना सांगितलं. मनोहर पंत आणि नलिनीबाई या दोघांनाही बातमी ऐकून खूप आनंद झाला. ते दोघे संगीताकडे कौतुकाने पाहू लागले. संगीता दोघांकडे अळीपाळीने पाहू लागली. असे का पाहत आहात तुम्ही दोघे? तुम्हाला आनंद नाही झाला का? अगं, आम्हाला खूप आनंद झाला. एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस. आता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे, म्हणजे आम्ही मोकळे, असे मनोहर पंत बोलले. नाही बाबा, मी सुद्धा दोघांना सोडून कुठेही जाणार नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल. असं बोलून संगीता तिथून उठली आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. चिमणे, अगं असा हट्ट करू नये बाळा. अशाने तुझं लग्न कसं होईल? आताच्या काळात असा मुलगा मिळणे खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याचे आई वडील सोडून आम्हाला का सांभाळेल? मनोहर पंत बोलले. यावर संगीता काही बोलली आणि तिने जेवण वाढायला घेतले. जेवताना कोणीच काही बोलले नाही. आई बाबा संगीताकडे बघत जेवत होते. त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्याप्रती असलेली तिची काळजी यामुळे ते दोघे चिंतित झाले होते. जेवण आटोपल्यावर संगीता आवराआवर करू लागली.
सगळं आवरल्यावर ती एकटीच खिडकीजवळ उभी राहिली आणि विचार करू लागली. मी माझ्या आईबाबांना असं एकटं नाही सोडू शकत. मुलगी असली म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू शकत नाही. जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं तिने मनाशी निश्चित केलं. दुसऱ्या दिवशी संगीता घरचं सगळं आटपून तिच्या जुन्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यावर ती सरांच्या कॅबिनमध्ये गेली. ये संगीता, काय काम कळलं असं तिच्या सरांनी विचारलं. संगीता थोडी अवघडल्यासारखी झाली, कारण तिने 1 महिन्याची नोटीस दिली होती, पण तिला त्याआधीच जॉब सोडावा लागत आहे. काय ग, काय झालं? निसंकोचपणे बोल, असे तिचे सर बोलले. सर, मी उद्यापासून इथे जॉबवर नाही येऊ शकणार. मला दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला आहे, असे संगीताने सांगितले. अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. हे असं घाबरत का तू सांगत होती? पेढे कुठे आहेत? सर बोले. संगीता सरांकडे पाहतच राहिली. सर तिला काही बोलले नाही आणि त्यांनी लगेच परवानगी दिली. हे ऐकून संगीताला हायसे वाटले. हात जोडून संगीताने सरांचे आभार मानले आणि तिथून ती बाहेर आली. बाहेर आल्यावर तिने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ती घराच्या वाटेने निघाली. उद्या नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे होते आणि सगळी तयारी करायची होती. उद्यापासून संगीताला लवकर उठावे लागणार होते, कारण ऑफिस वेळ सकाळी 10ची होती. तेव्हा तिला सगळं आटपून घरातून 9 वाजता तरी निघावं लागणार होतं. संगीता घरी आली. तिने उद्यापासून नवीन ऑफिसमध्ये जॉबसाठी जायचे आहे असे सांगितले. संगीता आता मनात हिशोब लावत होती. घर खर्च आणि आईची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं. आजचा दिवस संपला आणि संगीताने झोपायची तयारी केली. आज तिने सगळं लवकर आटोपलं होतं. उद्यापासून तिला आणखीनच लवकर उठावे लागणार होते. दिवे मालवले आणि ती झोपी गेली. उद्याचा नवीन दिवस आणि नवीन स्वप्न पाहण्यासाठी संगीता सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठली. भरभर तिने सगळं आवरलं आणि ती ऑफिसला जायला निघाली. जाताना तिने आईबाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली. आईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनात विचार आला, आज मी ठीक असती तर माझ्या लेकीला एकटीने सगळं पाहावं लागलं नसतं. मनोहर पंतांनी आपल्या पत्नीकडे पाहिले आणि त्यांना धीर दिला. होईल सगळे नीट, आपली लेक खूप मजबूत आहे, असे बोलून त्यांनी रेडिओ लावला. रेडिओवर छान गाणं लागलं होतं. काळ्या मातीत मातीत टिफन चालते. मनोहर पंत हे गाणं गुणगुणू लागले. चौघांचा हास्यविनोद चालू होता आणि मध्येच संगीताच्या भविष्याबाबतीत चर्चा चालू होती. इथे संगीता बरोबर 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचली. ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टला जाऊन भेटली आणि आजपासून ऑफिस जॉईन करणार असल्याचे तिने सांगितले. रिसेप्शनिस्टने तिला सुधीरच्या बाजूच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था केली. संगीता आपल्या टेबलजवळ आली आणि तिने बॅगेतून तिच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून त्या तिने व्यवस्थित मांडून ठेवल्या. बाजूच्या टेबलवर सुधीर बसला होता. त्याचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं. संगीता आपल्याच कामात मग्न होती. तिचं सगळं सामान लावून झाल्यावर सुधीरने हात पुढे केला. हाय, मी सुधीर जोशी. संगीता पंत, संगीताने सांगितले. खूपच सुंदर नाव आहे. सुधीर म्हणाला. धन्यवाद, असं बोलून ती आपल्या कामाला लागली. असेच दिवस जात होते. हळूहळू संगीता तिथे रुळू लागली होती. सगळ्यांना ती मदत करायची. प्रत्येकाशी ती हसून बोलायची. संगीता तिचं काम झालं की ती लगेच घरी निघायची. घरी जाऊन तिला सगळं आवरायचं असायचं. हळूहळू दिवस जात होते. मनोहर पंत काळजीत असायचे. संगीताचे लग्न झालं की आपण मोकळे झालो हा त्यांचा विचार चालू असायचा. नलिनीबाईसुद्धा हाच विचार करत असायच्या. त्यातून आपल्या मुलीची अट हा त्यांना पोरखेळ वाटत होता. 1-2 स्थळं येऊन गेली, पण त्यांना संगीताची अट मान्य नव्हती. आई वडील चिंतातूर झाले. कसं होणार आपल्या मुलीचं? संगीता काही हट्ट सोडायला तयार नव्हती. सुधीरचं लक्ष संगीताकडे लागलेलं असायचं. त्याला संगीता आवडू लागली होती, पण तो तिला सांगायला घाबरायचा. काही ना काही कारण काढून तो तिच्याशी बोलत राहायचा. संगीताला सुद्धा त्याची मैत्री हवीशी वाटायची. तिला पण त्याच्याशी बोलायला आवडायचं. अधूनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे, पण संगीताच्या मनात त्याच्या बाबतीत मैत्रीशिवाय कोणती भावना नव्हती.
संगीताकडून सुधीरला संगीताची एकंदरीत घरची परिस्थिती समजली होती. सुधीरला वाटायचं की तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी, फार फार तर ती रागवेल. सुधीर घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त संगीता असायची. सुधीरला जास्त कोणी मित्र नव्हते, त्यामुळे तो आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता. एक दिवस त्याने ठरवलं की संगीताला आपल्या मनातील गोष्ट सांगायची. सुधीर ऑफिसमध्ये आला तेव्हा संगीता अजून आली नव्हती. त्याने ठरवलं आज संगीताबरोबर कॉफी प्यायला जाऊ, तेव्हा तिला आपल्या मनातील गोष्ट सांगू. संगीता ऑफिसमध्ये आली तेव्हा सुधीरचं लक्ष तिच्याकडे होतं. हाय, गुड मॉर्निंग, संगीता बोलली. पण सुधीरचं काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. उत्तर मिळाले नाही म्हणून संगीताने त्याच्याकडे पाहिलं. त्याला काय झालंय, हा का असं बघत आहे, असं संगीता स्वतःशीच बोलली. संगीता मग त्याच्या टेबलजवळ गेली आणि टेबलवर थाप दिली. तसा सुधीर डचकला. काय लक्ष कुठे आहे तुझं? मी एकटीच बोलत आहे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? संगीताने विचारले. हो, सगळं ठीक आहे. तू कधी आलीस? मला कळलंच नाही तू कधी आलीस ते. तू काही बोलत होती का? सॉरी, माझं लक्षच नव्हतं. बोल, काय बोलत होती तू? सुधीर बोलला. अरे हो, किती प्रश्न विचारतो, जरा श्वास तरी घे. संगीता, माझा श्वासच तुझ्याच अडकला आहे, असं सुधीर पुटपुटला. काय म्हणालास तू? संगीता, कुठे काय? काही नाही, संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया, सुधीरने विचारले. आज पुन्हा? का रे बाबा? संगीता, काही नाही ग, असं चल ना जाऊया प्लीज सुधीर. ओके, जाऊया, असं बोलून संगीता तिच्या टेबलजवळ येऊन तिचं काम करू लागली. पण सुधीरचं काही आज कामात लक्ष नव्हते. त्याच्या मनात गोड युद्ध चालू होते. संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला. त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष लागले होते. सुधीर मनाची सगळी तयारी करून कसं आणि काय बोलायचे हे तो पुन्हा पुन्हा आठवू लागला. संध्याकाळ झाली तशी संगीता सुधीरच्या टेबलजवळ आली आणि म्हणाली, चल निघूया का? हो चल, असं बोलून सुधीर तिच्यासोबत चालू लागला. कॉफी शॉप ऑफिस समोरच होते. दोघे आले आणि एखादं टेबल बघून तिथे बसले. सुधीरने 2 कप कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. सुधीरने आईची तब्येत कशी आहे, घरी कसं आहे अशी चौकशी केली. संगीताने पण सगळं ठीक असल्याचं सांगितलं. सुधीरने आता जास्त बोलणं न लांबवता मुख्य विषय बोलायची सुरुवात केली. संगीता, मला तुला काही सांगायचं आहे. हो बोल ना संगीता. सुधीरने धीर करून संगीताला सांगितलं. संगीता, तू मला खूप आवडते. माझ्याशी लग्न करशील? यावर संगीता काही बोलली नाही. ती फक्त त्याला म्हणाली, उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर घरी चल. सुधीरला ती अशी का बोलली हे त्याला समजलं नाही. ठीक आहे, येईल मी तुझ्याबरोबर, पण तू असं काय आहे जे तू मला इथे सांगू शकत नाही? तू ये घरी, मग कळेल तुला. चल निघूया आपण, मला घरी जायला उशीर होईल. संगीता, हो चल निघूया. सुधीर असं बोलून दोघे कॉफी शॉपमधून बाहेर आले. संगीताने बस पकडली आणि निघून गेली. सुधीर फक्त बस जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला. त्याने पण बाईक सुरू केली आणि निघाला. त्या दिवशी दोघांच्याही मनात चलबिचल चालू होती. दोघांनाही रात्रभर झोप नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसमध्ये आले पण फारसे काही बोलले नाही. कामापुरते थोडंसं बोलत होते आणि आपलं काम करत होते. सुधीरच्या मनात धाकधूक होती. हिने मला घरी का बोलवलंय हे काही कळत नाही. संध्याकाळी सुधीर संगीताबरोबर तिच्या घरी आला. तिने सुधीरची ओळख आपल्या बाबा बरोबर करून दिली. मग तिने त्याला आईच्या कॉटजवळ त्याला घेऊन आली. तिच्या आईची अशी अवस्था आणि घरची परिस्थिती बघून सुधीरला खूप वाईट वाटले. संगीता त्याला बोलली, हे माझं कुटुंब आहे, यांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांना सांभाळेल. तुला माझ्याशी लग्न करायचे आहे? माझी अट मान्य असेल तर करू आपण लग्न. संगीताला माहीत होतं की तिची अट सुधीर मान्य करणार नाही. तो आपल्याशी लग्न नाही करणार. सुधीर थोडा वेळ तिथे थांबला. तिच्या आईबाबांशी गप्पा मारल्या आणि तो तिथून निघाला. घरी जाताना त्याच्या डोक्यात संगीताचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते.
सुधीरचं पण आयुष्य असंच धक्काधक्कीतून गेले होते. त्याचे आई वडील लहानपणीच गेले होते. मामाच्या घरी तो लहानाचा मोठा झाला. तिथे त्याने चांगले शिक्षण घेतले आणि घरी तो मामीला घरकामात मदत करू लागला. पुढे त्याने छोटे छोटे काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं. मामांना एकट्यांना हा भार द्यायचा नव्हता, म्हणून तो जे मिळेल ते काम करायचा. आता तो चांगल्या कंपनीत जॉबला आहे. तीच परिस्थिती अजूनही संगीताची आहे. सुधीर घरी आला. तो विचार करू लागला की आपण संगीतासाठी काय करू शकतो, तिचा त्रास कसा कमी होईल, हे विचार चालू होते. रात्री किती वेळ तो जागा होता हे त्याला माहीत नव्हते. विचार करतच त्याचा डोळा लागला आणि तो झोपून गेला. सकाळी उठून त्यांनी सगळं आवरलं आणि ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यावर त्याला संगीता दिसत नव्हती. तो संगीताला शोधू लागला, पण त्याला ती कुठेच दिसत नव्हती. तो विचार करू लागला, आज संगीता ऑफिसमध्ये आली नाही का? माझ्यामुळे ती आली नाही का? काय झालं असेल? का आली नाही? असे अनेक विचार डोक्यात चालू होते. मग त्याने ऑफिसमध्ये संगीताची मैत्रीण नीना हिच्याजवळ चौकशी केली. हाय नीना. हाय, आज तू इथे कसा? नीना, काम होतं तुझ्याकडे. सुधीर, माझ्याकडे काय? नीना, आज संगीता का आली नाही? सुधीर, अरे तिच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली म्हणून आज ती नाही आली. नीना, ओके, थँक्यू सुधीर. सुधीर मनातच एकटाच बोलू लागला, काय झालं असेल तिच्या आईला? खूप सिरियस तर नसेल? एकटी संगीता कशी सांभाळत असेल? मला जायला हवं. आणि तसाच तो रिसेप्शनिस्टला काही सबळ कारण सांगून तिथून निघाला. जोपर्यंत संगीताच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत सुधीरला एक एक क्षण मैलाचा वाटत होता. थोड्या वेळाने सुधीर संगीताच्या घरी पोहोचला. घरचं वातावरण खूप गंभीर वाटत होतं. घरी डॉक्टर आले होते. तिचे बाबा आईच्या बाजूला बसले होते. संगीता बाजूला रडत उभी होती. सुधीरने पुढे होऊन तिला धीर दिला. संगीता, आईला काही होणार नाही, तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. या एवढ्याच बोलल्याने संगीताला धीर आला. एक बळ मिळालं सारखे झालं होतं. संगीताला त्या शब्दांचा खूप आधार वाटला. मनोमन ती खूप सुखावली होती. डॉक्टरांनी संगीताच्या आईला व्यवस्थित तपासले आणि काही औषध लिहून दिली. डॉक्टर जायला निघाले तसा सुधीर पण त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्याने डॉक्टरांना तिच्या आईबद्दल नीट चौकशी केली व उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्याने सविस्तर विचारले आणि मग तो आतमध्ये आला. त्याने संगीताला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं. लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्या हिंडू फिरू लागतील. हे ऐकून मनोहरपंत आणि संगीता या दोघांना बरं वाटलं. सुधीर थोडा वेळ तिथे थांबला आणि मग तो पुन्हा ऑफिसला जायला निघाला. संगीता आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते, पण सुधीर सहज बोलण्याच्या ओघात बोलून गेला. पुढल्या वेळी हक्काने जेवायला येईल असं बोलून तो तिथून निघाला आणि ऑफिसमध्ये आला. मग त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. सारखा संगीताचा विचार चालू होता. त्याने संगीताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याने तसं त्याच्या मामांनाही कळवलं होतं. काही दिवस असेच निघून गेले. हळूहळू संगीताला सुद्धा सुधीर आवडू लागला होता. सुधीरचं अधूनमधून संगीताच्या घरी येण्या जाणं चालू होतं. संगीताच्या आईबाबांना सुधीर हा त्यांच्याच घरातील व्यक्ती आहे असं वाटत होतं. संगीताच्या आईची तब्येत आता थोडीफार सुधारली होती. सुधीरने आता मनाशी निश्चय केला, संगीताबरोबर लग्न करायचे. त्याने त्याच्या मामामामीला मुंबईमध्ये बोलावून घेतले. ते आल्यावर सुधीरने संगीता आणि स्वतःबद्दल थोडक्यात दोघांना सांगितले. दोघांनी सुधीरचं बोलणं ऐकून घेतलं आणि मग ते थोडा वेळ विचार करू लागले. दोघे एकमेकांशी चर्चा करून निर्णय घेतला. सुधीर मनातून घाबरला होता. मामा मामी होकार देतात की नाही, पण मामा मामीने त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली. मामाने सुधीरला सांगितलं, सुधीर त्यांना कळव, आपण संध्याकाळी त्यांच्याकडे येत आहोत. सुधीर हे ऐकून खूप खुश झाला. त्याने मामा मामीला आनंदाने मिठी मारली. लगेच त्याने संगीताला फोन करून कळवलं. इथे संगीतासुद्धा हे ऐकून खूप खुश झाली. तिला तिच्या कानावर विश्वास होत नव्हता. तिने ही
बातमी आईबाबांना सांगितली आणि संध्याकाळच्या तयारीला लागली. संध्याकाळी सुधीर आणि त्याचे मामा मामी संगीताच्या घरी आले. संगीता आणि मनोहर पंतांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितलं. सुधीरने मामा मामींची ओळख करून दिली. त्याने त्याचा निर्णय संगीताला आणि तिच्या घरच्यांना सांगितलं. संगीता, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन आणि त्यांचा सांभाळ करेन. हे ऐकून मामा मामीला आपल्या भाचीचे खूप कौतुक वाटले. संगीता चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आली आणि तिने सुधीरला सांगितलं, सुधीर, तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नको. पुन्हा विचार कर. पण सुधीरचा निर्णय पक्का झाला होता. माझा निर्णय पक्का आहे, असं सुधीरने सांगितलं. मग सुधीरने तिच्या आईबाबांना त्याचं मत विचारले. संगीताच्या आईबाबांना हे ऐकून खूप आनंद झाला. सुधीरसारखा मुलगा आपल्या संगीतासाठी शोधून सापडणार नाही हे त्यांना माहिती होतं. सुधीर आणि संगीताने आईबाबांचा आणि मामा मामींचा आशीर्वाद घेतला. संगीताचे आईबाबा खूप खुश झाले. सुधीरसारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला. त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले. संगीताच्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने करायचे असे ठरले. 2-3 दिवसांनी त्यांनी एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांचा साध्या पद्धतीने लग्न लावून दिले. सुधीरने आता घरची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती. संगीताच्या आईची तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. मनोहर पंतांनी आपल्या मुलीचा संसार सुखाचा पाहून मनोमन देवाचे आभार मानले. सगळे खूप आनंदाने राहत होते. संगीता खूप खुश होती. आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सुख अनुभवत होती. आज खऱ्या अर्थाने संगीता मोकळा श्वास घेत होती. कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावी आणि पूर्ण कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.